तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ। तर आत्ता आपण आलोय गावाला आणि चाललोय मुरुड जंजिरा किल्ला बघायला। माझ्यासोबत माझे काही मित्रमंडळी आहेत आणि बायको सुद्धा। ऊन खूप असल्यामुळे आम्ही टोपी विकत घेतली, अगदी 100 रुपयाच्या दरात। बोटने जाण्यासाठी तिकीट दर मात्र 100 रुपये इतका होता। तिकीट काढून आम्ही बोटीकडे चालू लागलो। मस्त असा क्लायमेट झाला होता। समोर दिसतोय मुरुड जंजिरा किल्ला। चला तर मग आजची सफर चालू करूया। आपल्याला ह्या बोटनीच जायचंय। लाईफ जॅकेट देणार आहेत ते आता। हे बरं आहे ना? तर आता आपण बोटकडे चाललोय आणि सगळ्यांना लाईफ जॅकेट्स आहेत आणि तिकीट मात्र 100 रुपये आहे। पण आतमध्ये यायला ग्रामपंचायतचे 20 रुपये लागतात आणि अजून कसले पैसे भरले? पार्किंगला 100 रुपये लागतात आणि बोटचे 100 रुपये आहेत। एक्साइटेड? या ब्रो। आत्ता आम्ही बोटमध्ये बसलो होतो आणि बोटीचा आनंद घेत होतो। वर डोक्यावर लख्ख असा प्रकाश पडला होता। अंगाला चटके सुद्धा लागत होते, पण किल्ला बघायची एक्साइटमेंट खूप होती। किल्ल्याजवळ पोहोचलो। थंड असं वाटत होतं। आत्ता आमची गाडी पार्किंगसाठी थांबली होती। इथे तुम्हाला प्रत्येक बोटचा एक नाव दिला जातं। त्याच बोटने तुम्हाला अर्धा ते 1 तासात पुन्हा रिटर्न जावं लागतं। आत्ता आपण येऊन पोचलोय किल्ल्याच्या दरवाजापाशी। हा दरवाजा अजूनही तेवढाच भक्कम असा दिसतो। किल्ल्याच्या आतमध्ये जायला सुद्धा एक तिकीट काढावं लागतं आणि त्याचा दर 25 रुपये आहे। कृपया येताना सुट्टे पैसे घेऊन या, कारण ऑनलाईन पे होत नाही। आत्ता आपण आलोय किल्ल्यामध्ये आणि मस्त असा नजारा दिसू लागला होता। चला तर मग आत्ता निवांत पूर्ण किल्ला फिरून घेऊया। तर आपण आत्ता आहोत जंजिरा किल्ल्यामध्ये। दाखवण्यासारख्या काही गोष्टी आहेत त्याच दाखवतो। आता या सीडीवर आहे आणि बाकी मी आता तुम्हाला व्हॉइस ओव्हर देऊन सगळ्या गोष्टी सांगतो। जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र। याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत। त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता। या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला। जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे। अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे। जझीरा म्हणजे बेट। किल्ल्याच्या आजूबाजूला असं लक्ष ठेवायला हे बनवलंय। जंजिरा किल्ला हा फार मोठा आहे आणि हा एका तासात बघण्यासारखा नाहीये। अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनीही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही। इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला। पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला। हे आहे गोड्या पाण्याचं। पूर्ण समुद्राच्या आजूबाजूला खारं पाणी आहे आणि हे हा इकडे मासे आहेत बघ। या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला। छत्रपती संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता। पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही।
जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांना असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती येथून उठून गेली. आत्ता आपण आहोत जंजिरा किल्ल्यावर आणि हा सर्वात उंच असा टोक आहे. इथून अख्खा तुम्हाला किल्ल्याचा काय म्हणतात नजारा बघता येतो. तिथून आम्ही काय म्हणतात त्याला बोट पकडली. चला तर हा आहे जंजिराचा सर्वात उंच पॉइंट आणि माझ्यासोबत आहे चेतन. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जजीरे मेहरूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेला बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर. 4 बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर वसले आहे. तर हा प्रवास होता मुरुड जंजिरा किल्ल्याचा. आत्ता संध्याकाळ झाले आणि परतीचा प्रवास चालू झाला. ज्या बोटने तुम्ही याल त्याच बोटने तुम्हाला पुन्हा जावं लागतं. शेवटची बोट पकडून आम्ही किनाऱ्याकडे जायला निघालो. अगदी 20 मिनिटात आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो. बोट बाजूला लागल्यानंतर आम्ही आतमध्ये जायला सुरुवात केली. मस्त काहीतरी थंड प्यायचं मन केलं म्हणून लिंबू सरबत प्यायलो. त्यानंतर बाजूलाच माझ्या आत्याचा हॉटेल आहे, तिथे आम्ही व्हिजिट केली. अरे पण मी ऑलरेडी पियालेलो. उसाच कावला याचा चालेल. तर हा आहे जंजिरा किल्ला आणि आता बघून झालंय. हा तुझ्यासाठी माईक आहे, हा माझा माईक आहे. तर कसा होता चेतन तुझा एक्सपिरियन्स मुरुडचा? डायरेक्ट बोल त्याला असं. हा बोल असं. एक्सपिरियन्स असा होता की मी पहिल्यांदा कोकणला आलो होतो. तर मग मी आतापर्यंत कोकणमध्ये गेलोच नाही. त्याच्यामुळं मी जेव्हा रात्री आलो तेव्हा मला काही बघायला भेटलं नाही. पण सकाळी जेव्हा मी उठलो आणि आजूबाजूचा व्ह्यू बघितला तेव्हा मला कळालं की यार हे लोक स्वर्गात राहतात. स्टॉप कर, आता पुढची स्क्रिप्ट शोधतो मी. 2 मिनिट थांब. हा पुढं काय सांगू अजून? तुला कंटेंट देऊ का? तर आत्ता होतोय सनसेट आणि समोर आहे मुरुड जंजिरा. आत्ता आम्ही आहोत माझ्या आत्याच्या हॉटेलच्या इकडे. इथे यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आणि याच्याविषयी वेगळा व्हिडिओ करेनच. तर कसं वाटलं सगळ्यांना? एकदम मस्त. मस्त अशी मजा आली. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत